लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। रामकुंड आणि गोदाघाट परिसरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीपर्यंत पाणी पोहोचल्यानं परिस्थितीची तीव्रता स्पष्ट होते। नाशिकमध्ये संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। पंचवटीतील रामकुंड परिसर आणि आजूबाजूचे घाट पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। शहरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। गोदावरीच्या पुराचे मुख्य मापदंड मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलंय। तसेच गंगापूर आणि दारणा धरण क्षेत्रातही पाण्याचा वेग वाढतोय। परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे। नदीकाठावर जाणे टाळा। पूर पाहण्यासाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी घाटांवर गर्दी करू नका। नदीकाठच्या रहिवाशांनी आणि व्यावसायिकांनी आपले साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे। रामकुंड आणि पूरग्रस्त भागामध्ये पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे। प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अफवा टाळून अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन आता करण्यात आलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।